अरे इंगळ्या कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हो, हो. बस रे. आपण कोण? मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून आलो होतो. हो, पण माझ्या काही अडचणी आहेत. काय अडचणी? हे पहा, इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो. म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती, पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले. एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, दुसऱ्याचं व्हायचंय. ओ, म्हणजे तुमची अडचण होत असणार आहे उघडच आहे. हो, म्हणून मला थोडा आधार हवाय. त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले. म्हणजे असं, मला एखाद्या सड्याफटीक माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये. हवा तसा भाडे करू मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली. ते योग्यच आहे. दुसरं असं बघा, माझा एक पुतणे आहे, तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय, त्याची मला भीती वाटते. त्या दृष्टीने मला आधार हवाय. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. निघतो आम्ही, तुमच्या अटी कळल्या, विचार करून कळवतो. चला. मला बंगला आवडला बुवा. बंगला आवडून काय उपयोग आहे? म्हातारीला जोडपं पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. एकतर वांदे झाले तिथं. आपलं नशीबच साला खोटं आहे नाही. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? धनंजय, धनंजय, ते बघ, चलो. जागेत काय झालं? आपली मोहीम बोंबलली, ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे, पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला. जाऊ दे. थांबा एक मिनिट, मी आलो जरा. इकडे 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 इकडे. अरे बाबा, काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा, त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने जर मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे, आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे, आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा, तुम्ही इथंच कुठेतरी थांबा, मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून येतो. काय करतो? दादा, हे बालगंधर्व ना? हा, हे बालगंधर्व. आणि या मिसेस बालगंधर्व. या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे, स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला, आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठे? सांगितलं तेवढं कर रे. चला लवकर, लवकर चला. हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं, खोल्या ह्या काय, या 2 खोल्या ह्या मी तुम्हाला दाखवते. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंदकडे जिकडे. अहो, काय झालं काय तुम्हाला? आनंद झालाय. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे. लॉटरी लागली वाटतं. अरे लॉटरी नाही लागली. धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जात आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल काय आज? अहो, एवढंच ना. एवढंच नाही, त्यांच्याऐवजी दुसरा भाडेकरू आला ना त्याच्याकडे जास्त भाडं घेता येईल मला. अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय. हा? आनंदी आनंदकडे जिकडे होय तिकडे. ना. मग? मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला. अरे हट, असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून दे. बरी आठवण झाली. काय झालं? त्यांना एक जुनी केरसुणी दिली होती, ती परत आणली पाहिजे मला. पळवून नेतील लेखाचे. हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कहर कहर झाला कहर. अहो, झालं तरी काय? किरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अहो, म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात. बाया. काय? परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत बायका. वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? काका की मामा? हा? नाही मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा? लग्न करावंच लग्न. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुझी. या, या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. तू- रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. हा. ही का तुमची केरसुणी? हा. निघायचं का? चला निघूया आम्हा. बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. आहे तुमची बायको म्हणजे. आ, ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लाजतेस कसली? अच्छा येते. आणि मला तुम्हाला पण कुठल्या मोठ्या. चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला हो. वारला? त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले? हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आहे? नाही, हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. हळू आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हळू बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा.